बाप रे! भावनांची केवढी उलथापालथ झाली आहे मनामध्ये. मला कोणीतरी फसवतंय का अशी भावना सतत मनामध्ये येतीये. नैराश्य, उदासीनता हे तर सवयीचं झालंय. हे सगळं कशामुळे होतंय माहितीये? सतत, सतत, सतत इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे. इतरांवर अवलंबून राहण्या इतकी दुर्बलता दुसऱ्या कशातच नाहीये. आणि स्वतःवर अवलंबून राहण्या इतकी ताकद दुसऱ्या कशात नाहीये. म्हणूनच मंडळी आपल्याला आजपासून आत्तापासूनच स्वावलंबी जीवन जगायचं आहे, स्वावलंबी व्हायचंय. भावनिकरित्या, आर्थिकरित्या स्वावलंबी होऊयात. सतत कोणत्या ना कोणत्या कामासाठी, गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहणं थांबवूयात. जर आपण आपल्या कौशल्यांना सतत पॉलिश करण्यामध्ये वेळ घालवलात, तर नक्कीच इतरांवर अवलंबून असणं कमी होईल. रॉबर्ट ग्रीन असं सांगतात, की आपण इतरांच्या कौशल्यांवरती फाजील विश्वास ठेवतो. शेवटी ते देखील अनेक निर्णय घेण्यामध्ये चुकतात, चाचपडतात. पण तरीही आपण स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगतो. आपण स्वतःला कमी लेखतो. आणि मला असं वाटतं, की हे अगदी खरं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा निर्णय घेत असताना चाचपटत असतो, घाबरत असतो. काही जण ते दाखवतात, तर काही जण अगदी खंबीरपणे आपल्या भीतीवरती मात करतात, आपले निर्णय स्वतः घेतात आणि त्या निर्णयांना योग्य सिद्ध करून दाखवतात. प्रत्येक कामासाठी, प्रत्येक निर्णयांसाठी जर आपण इतरांवर अवलंबून राहायला लागलो, की आपल्याला भावनिक ताण येतो. तुमचंही असंच होतं का? की आपण अनेकांना अनेक गोष्टी विचारतो, पण प्रत्येकाने दिलेल्या उत्तरातून एक उत्तर निवडणं कठीण जातं. किंवा समोरचा व्यक्ती बऱ्याचदा आपल्याला एखादा सल्ला देतो, आपल्याला तो पटलेला नसतो, पण तरीही आपण तो ऐकतो. किंवा आपल्या वेळेला कोणी अवेलेबल नसेल, कोणी आपल्याला सल्ला देऊ शकत नसेल, तर ताण यायला लागतो. सतत, सतत प्रत्येकाला विचारल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जर तुमच्या बाबतीत असं होत असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. तुम्हाला आपल्या स्वीकार माइंड केअरच्या WhatsApp ग्रुप्समध्ये सहभागी व्हायचं असेल, तर खाली लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो. तेही अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. सर्वात आधी आपल्याला भावनिकरित्या स्वावलंबी व्हायचंय. जर आपण भावनिकरित्या स्वावलंबी नाही झालो, तर आपला मूड हा प्रत्येकच वेळी समोरच्यावरती अवलंबून राहणार आहे. जर कोणी आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली, की तू छान दिसतीयेस किंवा तू छान दिसतोयस, तर आणि तरच आपल्याला आपला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढणार आहे. समजा एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलोय आणि तिथं जर आपल्याला कोणी म्हटलं, की "अरे, तू मागच्या वेळेचाच ड्रेस घातलायस का? किंवा तू आज काही जरा खास वाटत नाहीयेस. तू बारीकच झालायस, तू जाडच झालायस. तू त्या दिवशी असं का केलंस?" अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील आणि त्यावेळेला आपला मूड नक्कीच डाऊन होणार असतो आणि म्हणून आपल्याला तिथं आपल्या भावनांवरती इतरांच्या बोलण्याचा परिणाम करून द्यायचा नाहीये. बऱ्याचदा आपल्याला इतरांव्यतिरिक्त अपूर्ण असल्यासारखं वाटतं. म्हणजे बघा, आपण घेतलेल्या निर्णयांवरती आपला विश्वासच बसत नाही. कोणाला तरी ते पटकन सांगावं, विचारावं, त्यात काय आपलं चुकतंय का? याच्याबद्दल मार्गदर्शन घ्यावं असं सतत आपल्याला वाटत असतं. अर्थात काही वेळेला या गोष्टी ठीक आहेत. पण अगदी लहान-सहान गोष्टींमध्ये असं वाटत असेल, तर मग आपल्या भावनांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाहीये. आपल्याला पूर्णत्वाची भावना कधी अनुभवायला मिळेल? कधीच नाही. जर आपण खंबीरपणे उभे राहायला लागलो, जर आपण प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करायला लागलो, स्वतःचे निर्णय आपण स्वतः घ्यायला लागलो, इतरांच्या बोलण्याचा, वागण्याचा परिणाम आपण स्वतःवरती करून घेणं बंद केलंत आणि आपल्या कौशल्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन पॉलिश करायला लागलोत, नवी कौशल्य शिकायला लागलोत, तर 100% आपण भावनिकरित्या स्वावलंबी होऊ आणि त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार. जर आपण भावनिकरित्या स्वावलंबी नसू, तर आपल्याला सतत एकटं राहण्याची भीती वाटेल, एकटेपणाची भीती वाटेल. आपण आपला वेळ चांगल्या पद्धतीने घालवूच शकणार नाही. एकटा वेळ कसा घालवायचा म्हणून आपण कोणाशीही काहीही बोलायला लागू. म्हणजे जी व्यक्ती समोर येईल, तिच्या आवडीच्या विषयांवरती आपण बोलायला लागू. पण इथं आपल्या आवडी मागं पडत जाणार आहेत ना. भलेही आपल्याला समोरची व्यक्ती कशाबद्दल बोलतीये हे जरी आवडलं नसलं, तरीही आपल्याला एकट्याला राहायचं नाहीये. म्हणून आपण त्या व्यक्तीचं ऐकायला लागतो, त्या व्यक्तीसारखं बोलायला लागतो, त्या व्यक्तीला वेळ द्यायला लागतो. पण कदाचित त्या एकटेपणाचा वापर करून जर आपण स्वतःवरती काम केलं तर? एखादी छान नवीन स्किल शिकलीत किंवा स्ट्रेचिंग केलत किंवा एखाद्या पुस्तकाचं पान वाचलत किंवा एखादं सुंदर गाणं ऐकलत, तर किती छान होईल ना?
आपण भावनिक दृष्ट्या ज्या वेळेला स्वावलंबी व्हायला लागू, आपण स्वतःची करमणूक स्वतः करायला लागू, त्यावेळेला आपल्याला आपल्या भावना समजून घेणं देखील आणखी जास्त चांगल्या प्रकारे जमणार आहे. आणि मग आपल्याला सतत इतरांच्या व्हॅलिडेशनची किंवा अटेन्शनची गरज पडणार नाही. कुणीतरी सतत मला चांगलं म्हणावं, कुणीतरी सतत मला योग्य म्हणावं किंवा माझी किंमत ही समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे, असं जर आपल्याला वाटत असेल, तर तिथं आपलं चुकतंय. समजा एखाद्या कार्यक्रमाला, घरगुती फंक्शनला तुम्हाला बोलावलं नाही. सर्वांना बोलावलंय पण तुम्हाला बोलावलं नाही, असं जर झालं आणि मग तुम्हाला जर वाटू लागलं, की "अरे बापरे! आपल्याला कोणीच किंमत देत नाही." तर असं आहे का? नाही. इथे तुम्ही भावनिकरित्या स्वावलंबी नाही आहात. कारण तुमची किंमत काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला एका ठिकाणाहून एक गोष्ट जर नाही मिळाली, पण तीच गोष्ट आपल्याला अनेक ठिकाणांहून दुसरीकडून मिळत असते. त्यामुळे लक्ष केंद्रित आपण फक्त आणि फक्त स्वतःची प्रगती करण्याकडे, स्वतःला स्वावलंबी बनवण्याकडे केलं, तर 100% आपल्याला आपली किंमत कळायला सुरुवात होईल. या जगामध्ये बरेच असे लोक आहेत जे सतत आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला त्रास देतील, आपल्याबद्दल जजमेंट्स पास करत राहतील. पण तिथं आपण स्वतःच्या भावनांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम करून घ्यायचा नाहीये. आणि हे केव्हा शक्य होईल? ज्या वेळेला आपण जास्तीत जास्त वेळ स्वतःला देणार आहोत. जितक्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत, तितक्या गोष्टी आपण टाळूयात आणि जितक्या छान प्रोडक्टिव्ह, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, तिथं जाण्याचा प्रयत्न करूयात, तिथं वेळ देण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे आपोआपच आपल्याला आपली व्हॅल्यू समजायला लागेल. ती इतरांच्या हातात नाहीये. ती कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणेल, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगेल, कोणीतरी आपल्याला बोलावेल, कोणीतरी खूप आपल्याला मान-सन्मान देईल, या गोष्टींवरती आपली व्हॅल्यू कधीच मर्यादित नसते. त्यामुळे प्लीज इतरांकडून व्हॅलिडेशन मिळवणं थांबवूयात. अटेन्शन मिळवणं थांबवूयात. काही ठिकाणाहून बाहेर पडणं, काही ठिकाणांमध्ये इन्व्हॉल्व होणं, आपलं एक सुंदर, छान आपल्यासारख्या माणसांचं जग बनवणं म्हणजे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी होणं. जर आपण स्वतःचं जग बनवू शकलो नाहीत, तर आपण काय करतो माहितीये? सतत इतरांना खुश करण्यामध्ये गुंग होतो. आपण आपल्या गरजा, आपली कामं, आपले स्किल्स अगदी असे उचलून बाजूला टाकून देतो आणि समोरच्या व्यक्तीला मला खुश करायचंय आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असं म्हणत आपला सगळा वेळ आपण समोरच्या व्यक्तीला देतो. आणि बऱ्याचदा आपल्याकडून काम काढून घेतल्यानंतर समोरची व्यक्ती आपल्याला विसरूनही जाते. आपण त्या समोरच्या व्यक्तीला खुश केल्यानंतर ती समोरची व्यक्ती आपल्याबद्दल चांगलंच बोलेल. याची शाश्वती आहे का? नाहीये ना. त्यामुळं बाउंडरीज सेट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बाउंडरीज सेट करणार नाही, तोपर्यंत आपण भावनिक स्वातंत्र्याचा अनुभव कसा घेऊ शकणार आहोत सांगा बघूया? म्हणूनच ना स्वतःला ओळखणं, स्वतःवरती प्रेम करणं, स्वतःला कुरवाळणं महत्वाचं आहे. आपणच आपला आनंद तयार केला पाहिजे. आपल्याला जो काही एकांत मिळतोय, त्या एकांतामध्ये स्वतःला इतकं तयार केलं पाहिजे, सतत काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेला सतत आपण नवनवीन कौशल्य आत्मसात करणार आहोत, त्यावेळेला आपल्यामध्ये भलताच आत्मविश्वास निर्माण होतो. आणि तो आत्मविश्वास नक्कीच आपल्याला स्वावलंबी बनवतो. भावनिकरित्या सुद्धा आणि आर्थिकरित्या सुद्धा. एकटेपणा स्वीकारूयात आणि आता बदलण्याचा प्रयत्न करूयात. ताई तुझा व्हिडिओ पाहिला की छान वाटतं, पण मग आम्ही काहीतरी एखादी गोष्ट करायला घेतो आणि ती 4-5 दिवसांनी सोडून देतो. अशा कमेंट्स मला खूप वाचायला मिळतात. जर असं तुमच्या बाबतीत होत असेल, तर तुम्ही स्वतःच्या बाबतीत अजिबात सीरियस नाही आहात. कारण सुरुवातीला त्रास होणार आहे. ज्यावेळेला आपण काही बदल घडवतो, त्यावेळेला आपल्यालाही त्रास होतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो. कारण त्या सवयी जशा आपल्यासाठी नवीन असतात, तशाच त्या इतरांसाठी देखील नवीन असतात. म्हणून ह्या परिवर्तनाला खंबीरपणे सामोरे जा. जोपर्यंत आपण बदलांना टिकवून ठेवू शकत नाही, तोपर्यंत आपण आनंदी, यशस्वी, स्वावलंबी होऊच शकत नाही. किती सुंदर सुंदर कामं लोक करतायत, किती छान छान गोष्टी बाहेर चालू आहेत. पण आपण मात्र एकच रडगाणं घेऊन बसलेलो आहोत. एकतर आपण बालपणात अडकलोय, तारुण्यावस्थेत अडकलोय किंवा मग आपल्याला पुढच्या गोष्टींची चिंता आहे, पुढच्या गोष्टींची काळजी आहे किंवा नुसतं आपण आर्थिक कॅल्क्युलेशन्स करत बसलेलो आहोत. किंवा कोण आपल्याला बोलवतंय, कोण आपल्याला मान देतंय, कोण आपल्याशी बोलतंय, कोण आपल्याला टाळतंय का? या सगळ्या चक्रामध्ये इतकंही अडकू नये, की यातच आयुष्य निघून जाईल. अगदी हे प्रत्येकासोबत होतं. अशी वेळ प्रत्येकाच्या वाट्याला येते. पण
त्या ठिकाणी असताना तुम्ही जर तिथून योग्य पद्धतीने हळूवार बाहेर पडू शकला नाहीत, तर तुम्ही आयुष्यभर हेच करू शकणार आहात. मी किती केलं, मी किती करू शकतेय, हे सतत आपण इतरांना सांगत राहतो. सतत इतरांकडून अटेन्शन आणि सहानुभूती मिळवत राहतो आणि आपण कोणत्याही प्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत नाही. वर्षानुवर्ष एकाच स्किलवरती आपण आहोत. काही जण तर स्किलही शिकत नाहीत किंवा स्वतःमध्ये असलेले स्किलही काही जणांना माहिती नसतात. असं करू नका. असंच आयुष्य वाया घालवू नका. मला असं वाटतं, की प्रत्येकाने इतकं छान काहीतरी नवीन शोधावं, काहीतरी नवीन करावं आणि इतकं मस्त आयुष्य जगावं. प्रत्येकाने स्वतःच्या विचारांवरती काम करायला सुरुवात केली, सतत बदलायला सुरुवात केली. आहे त्या सिच्युएशनमध्ये पटकन ॲडजस्ट होऊन पटकन नवीन काहीतरी वेगवेगळं छान-छान स्वतःमध्ये भरायला सुरुवात केली, की का आपण स्वावलंबी राहणार आहोत? आपल्या इतकं खंबीर कोणीच नसणार आहे, जर आपण हे करू शकलो तर. भावनिक स्वावलंबन म्हणजे नातेवाईकांपासून दूर जाणं का? अजिबात नाही. आपली कर्तव्य पूर्ण करत असताना समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलतीये, काय वागतीये, काय विचार करतीये, आपल्याला व्हॅल्यू देत आहे की नाही, आपल्याला आदर देत आहे की नाही, याच्यावरती अवलंबून न राहणे. हे खूप कठीण आहे. हे शिकण्यासाठी मलाही साधारण 7-8 महिने गेलेले आहेत. पण मी शिकलेली आहे. त्यामुळे प्लीज जर कोण आपल्याला नाही चांगलं म्हणत आहे तर इट्स ओके. आणि जर आपल्याला मान-सन्मान मिळतोय तरीही इट्स ओके. फक्त आपलं काम करत राहणे. आपल्या हातून जितकी चांगली कामं करता येतायत तितकी करा. आपलं आयुष्य पणाला लावूयात आणि इतकं छान-छान नवीन-नवीन गोष्टी शिकूयात आणि त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आतून मजबूत आणि स्थिर होऊयात. सर्वांसोबत राहून सर्वांपासून अलिप्त राहायला शिकूयात. आता दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्वावलंबन. बरं, आता इथं तुमच्या डिग्रीचा कोणताही संबंध नाही. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच काउन्सिलिंग सेशन्समध्ये असं पाहायला मिळतं, की डिलिव्हरी नंतर मेट्रो सिटीजमध्ये असणाऱ्या स्त्रियांना नोकरी करता येत नाही. बाळाला वेळ द्यावा लागतो किंवा खूप वेगवेगळी कारणं ऐकायला मिळतात, ज्यामुळे स्त्रियांना बाहेर पडणं पॉसिबल होत नाही. किंवा जर तुम्ही पुरुष असाल, तर एकाच ठिकाणाहून जो आपल्याला पैसा येतोय तो पुरत नाही आणि त्यामुळे चिड होते. जबाबदाऱ्या तर वाढलेल्या असतात, पण इन्कम मात्र वाढलेलं नसतं. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या नोकरीसोबतच आपल्यामध्ये एक काहीतरी असं स्किल निवडा, की ज्या स्किलचा वापर करून तुम्हाला आनंदही मिळणार आहे आणि पैसाही मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नोकरी सोडावी लागली किंवा नोकरी करत असताना जो वेळ मिळतोय, त्या वेळेचा सदुपयोग करायचा असेल, तर प्लीज मल्टिपल इन्कम्स बनवायला सुरुवात करा. का नाही? का नाही बनवायचं? चांगल्या मार्गाने कष्ट करून आनंदाने जर आपण पैसा वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळवू शकत असू, तसं जर स्वतःला तयार करू शकत असू, तर का नाही करायचं? समजा तुम्हाला शिलाई येते. तुम्ही शिलाईही करा, शिलाईचे क्लासेसही घ्या. त्यात तुम्ही आणि काहीतरी नवीन स्किल्स शिकू शकता. तुम्ही YouTube चॅनल चालू करू शकता. एका एका शिलाईमधून तुम्हाला 3 इन्कम नक्कीच मिळतील. तिन्ही ठिकाणाहून पैसा नक्कीच मिळेल ना. किंवा समजा तुमचं गणित खूप चांगलं आहे. तुम्हाला अबॅकसचे क्लासेस घ्यायचे आहेत. क्लासेस घ्या. वेगवेगळे छान-छान, सुंदर-सुंदर वर्कशॉप्स घ्या. किंवा YouTube चॅनल सुरू करा किंवा शाळेमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्ही गणित या स्किलचा वापर करून 4 ते 5 ठिकाणाहून उत्तम पैसे कमवू शकता आणि त्यात तुम्हाला आवड असल्यामुळे, तुमचं ते स्किल असल्यामुळे त्यातून तुम्हाला आनंदही मिळणार आहे. एखादा छंद तुमचा असेल, काहीतरी क्रिएटिव्ह तुम्ही करू शकत असाल, तर त्याच्यासाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म बनवा. भावनिकदृष्ट्या स्ट्राँग व्हायचं असेल, तर स्वतःला स्किल्समध्ये इतकं गुंतवा, की तुम्ही भावनिकदृष्ट्याही स्ट्राँग होणार आहात आणि आर्थिकदृष्ट्याही स्ट्राँग होणार आहात. रांगोळी तुम्हाला छान येत असेल, तर तुम्ही रेडीमेड रांगोळीचे छान-छान डिझाईन्स बनवू शकता. मेहंदीचे डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. मेहंदीचे व्हिडिओज तुम्ही काढू शकता आणि स्वतःचा प्लॅटफॉर्म बनवू शकता. अगदी आपण आत्ताच्या या जगामध्ये घरबसल्या लिटरली काहीही करू शकतो. फक्त आपल्याला फोकस आपल्यावरती ठेवायचा आहे, ना की इतरांवरती.
अनेक स्त्रिया अशा आहेत, की ज्यांनी त्यांच्या गरोदरपणाच्या ज्या रजा असतात, त्या रजांमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. माझे सेशन्स आत्ता तुम्ही पाहताय, आत्तापासून सुरू झाले का या वर्षभरामध्ये? नाही. चॅनेलला सुरुवात कधीपासून झाली? 2022 पासून सुरुवात झाली. खूप वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर 2024 मध्ये माझे सायकॉलॉजी या विषयावरचे व्लॉग्स व्हायरल व्हायला लागले आणि त्यानंतर मग मी सायकॉलॉजीमध्ये शिक्षण घेतलं आणि आता आपण वेगवेगळे वर्कशॉप्स घेतो आणि काउन्सिलिंग सेशन्स देखील घेतो. मग हे असं लगेच सुरू झालं का? नाही. ज्यावेळेला YouTube चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेला एकच स्किल होतं. बोलायला आवडतं, व्यक्त व्हायला आवडतं. मी फक्त तेच करत गेले आणि ते करत, करत, करत मला माझे मार्ग मिळाले. तसंच तुम्हीही तुमचे मार्ग प्लीज शोधा. आपल्या स्वीकार माइंड केअरचा ना छंदातून व्यवसायाकडे ही एक कार्यशाळा आहे, हे वर्कशॉप आहे, की ज्यात तुम्ही तुमचे छंद शोधू शकता आणि त्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करू शकता. आणि खाली मी जी लिंक दिली आहे WhatsApp ग्रुपची, आपल्या स्वीकार माइंड केअरची, त्यावरती क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉइन होऊ शकता. जेव्हा केव्हा वर्कशॉप असेल तेव्हा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये वर्कशॉप बद्दलची सगळी माहिती मिळेलच, की त्याची फी कशी असेल, ड्युरेशन काय असेल, वगैरे, वगैरे. पण तोपर्यंत तुम्हाला तुमचा छंद शोधायचा आहे. तुम्हाला स्वतःच्या भावनांची काळजी घ्यायची आहे, जबाबदारी घ्यायची आहे आणि स्वतःला आर्थिक आणि भावनिकरित्या स्वावलंबी करायचं आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप कृतज्ञता, खूप प्रेम. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घ्या.